नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज चर्चा आहे ती शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या संदर्भातील. दिनांक 2 डिसेंबर 2024 सोमवारी सकाळी 11:57 सर्व सुखांचा कारक ग्रह शुक्र आपली सध्याची धनुराशी सोडून शनीच्या मकर या साधारण राशीत प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे 28 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. ऐश्वर्य, सर्व प्रकारचे सुखोपभोग, लक्झरियस लाईफ, संपन्नता, दाम्पत्य सौख्य, कला, सौंदर्य, आकर्षण यांचा कारक ग्रह शनीच्या साधारण राशीत प्रवेश करत आहे आणि येथे शुक्राचे आगमन झाल्यानंतर हा शुक्र हा मंगळ आणि केतू या पापग्रहांनी दृष्ट असणार आहे, परंतु त्याचबरोबर तो गुरु या शुभग्रहानेही दृष्ट असणार आहे. असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज ज्योतिषीय चर्चा थोडक्यात पाहणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम चर्चा आहे ती मेष राशीविषयीची. मेष राशीसाठी शुक्र हा ग्रह द्वितेश आणि सप्तमेश असतो आणि असा हा शुक्र मेष राशीसाठी दशम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे शुक्र हा दिग्बलविहीन असतो. असे असले तरी देखील कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये हा शुक्र मनासारखी सफलता देणारा आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग दिसून येत आहे. तसेच सहकर्मी लोकांशी त्यांनी सलोख्याने वागणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि कोणत्याही अनुचित कामापासून स्वतःला दूर ठेवण्याचा त्यांनी शक्यतो प्रयत्न करावा. व्यावसायिकांना हा कालखंड लाभ देणारा आहे, परंतु नवीन कॉन्ट्रॅक्ट जर साईन करणार असाल तर त्यात काळजीपूर्वक काम करणे गरजेचे आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा कालखंड सावधानतेने वागण्यासाठीचा सल्ला देत आहे. या कालखंडामध्ये तुमच्या स्वभावामध्ये उग्रता सुद्धा दिसून येऊ शकते. तसेच धनागमनाच्या दृष्टीने हा शुक्र चांगला आहे, परंतु नवीन पैसा काळजीपूर्वक गुंतवणे हे देखील महत्त्वाचे आहे. दाम्पत्य जीवनामध्ये ठीकठाक परिस्थिती दिसते, परंतु त्यांनी जीवनामध्ये विश्वास जपणे हे दाम्पत्य सुखासाठी महत्त्वाचे आहे. नाहीतर विनाकारण गैरसमज होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण हा शुक्र 2 पापग्रहांनी दृष्ट आहे, परंतु गुरुच्या शुभदृष्टी असल्याकारणाने सावधानता बाळगल्यास त्यावर नक्कीच मात करता येणे देखील शक्य आहे. मेष राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये वाहन देखील जपून चालवावे. तसेच या काळामध्ये ज्यांना त्वचाजन्य विकार किंवा ॲलर्जी सदृश्य विकार आहे त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तर विद्यार्थी वर्गाला हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा शुक्र अनुकूल यश घेऊन येत आहे. या काळामध्ये शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी मारुतीची उपासना नक्की करावी. तसेच मंगळवारी मारुतीला गूळ आणि फुटाणे यांचा नैवेद्य किंवा दान द्यावे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आहे आणि त्याचबरोबर तो षष्ठेशही आहे आणि असा हा शुक्र वृषभ राशीसाठी नवम भावातून अर्थात भाग्यभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती वृषभ राशीसाठी विशेष शुभ परिणाम घेऊन येताना दिसत आहे. धनागमनाचे सर्व मार्ग त्यांच्यासाठी मोकळे होताना दिसून येत आहे, परंतु शुक्र हा षष्ठेशही असल्याने या कालखंडात त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या तब्येतीकडे देखील त्यांनी लक्ष पुरवणे हे गरजेचे आहे. नोकरीसाठी हा कालखंड शुभ संयोग देत आहे. या कालखंडात तुम्हाला उच्चाधिकाऱ्यांचे सहयोग देखील प्राप्त होणार आहे
आणि स्वतंत्र व्यावसायिकांसाठी हा कालखंड शुभवार्ता घेऊन येणारा आहे. या काळामध्ये तुम्ही नवीन जोखीम स्वीकारू शकता. तसेच वृषभ राशीच्या लोकांसाठी दाम्पत्य जीवन सुद्धा या कालखंडात मधुर असणार आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असलेला दिसून येत आहे. या काळामध्ये भौतिक सुखाच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगली स्थिती दर्शवत आहे. परंतु विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणे हे देखील महत्त्वाचे आहे, कारण चैनीकडे त्यांचा कल असू शकतो. मग शुक्राचे अशुभत्व कमी होण्यासाठी त्यांनी देवीची नित्य आराधना या कालखंडात केल्यास शुक्राचे अशुभत्व कमी होऊन त्याची शुभ फळे मिळण्यास त्यांना मदत होणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह अनुक्रमे पंचमेश आणि त्याचबरोबर व्ययेश म्हणजे द्वादशेश आहे आणि असा हा शुक्र त्यांच्यासाठी अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती मिथुन राशीच्या जातकांना सावधानतेने वागा असाच संदेश देत आहे. दाम्पत्य जीवन सुद्धा या काळामध्ये बाधित होण्याची शक्यता दिसून येत आहे आणि त्यासाठी त्यांनी संयम बाळगणे हे फार महत्त्वाचे आहे. व्यापारात सुद्धा ही स्थिती चांगली आहे, परंतु भागीदारीत जे व्यापार करत आहे त्यांनी मात्र सावधानतेने वागणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. तसेच हा शुक्र स्वास्थ्यविषयक चिंता देखील निर्माण करू शकतो. शक्यतो शुक्रजन्य विकार या कालखंडामध्ये बळावू शकतात. युवा वर्गाने कोणतेही अनुचित कार्य या कालखंडात करू नये, त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुढे वाढ होताना दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूल आहे आणि जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ संकेत घेऊन येत आहे. या कालखंडात वाहन सावधानतेने चालवणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे. या कालखंडामध्ये तुम्ही पूर्वी घेतलेले कर्ज फेडू शकण्याची शक्यता दिसून येत आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे. मिथुन राशीच्या जातकांनी शुक्राचे अशुभत्व कमी होऊन त्याची शुभ फळे मिळावीत यासाठी शंकराची या कालखंडामध्ये नियमित आराधना करणे हे त्यांच्यासाठी लाभप्रद ठरणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि लाभेश आहे आणि असा हा शुक्र सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. हा कालखंड कर्क राशीसाठी निश्चितच चांगला आहे, परंतु सावधानता बाळगणे हे देखील त्यांच्यासाठी गरजेचे आहे. या कालखंडामध्ये तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये मतभेद उद्भवण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यासाठी जोडीदाराशी विश्वासाने वागणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. नोकरी करत असाल तर त्यामध्ये उन्नतीचे किंवा पदोन्नतीचे योग दिसून येत आहे. या कालखंडात त्यांनी विरुद्ध लिंगी व्यक्तीचा आदर करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. तसेच स्वतंत्र व्यावसायिकांसाठी हा कालखंड लाभप्रद आहे, परंतु प्रगती या कालखंडात तुमची धीम्या गतीने होणार आहे हे लक्षात ठेवा. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे कर्क राशीचे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांनी प्रस्ताव पुढे पाठवण्यास काहीच हरकत नाही. तर विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत असल्याचे दिसून येत आहे, परंतु मन लावून अभ्यास करणे हे देखील गरजेचे आहे. वचनाच्या काही तक्रारी सुद्धा या कालखंडामध्ये उद्भवण्याची शक्यता दिसून येत आहे आणि या कालखंडामध्ये आपल्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. भौतिक सुखाकडे कल राहील, परंतु त्यामुळे नंतर त्याची किंमत चुकवावी लागते हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या कालखंडामध्ये शुक्र अनुकूल होण्यासाठी आणि त्याची कृपा प्राप्ती होण्यासाठी कर्क राशीच्या जातकांनी सफेद मिठाईचा नैवेद्य हा देवीला दाखवावा. तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे आणि असा हा शुक्र षष्ठ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. शुक्राला षष्ठाचा दोष लागत नाही. या कालखंडामध्ये
सिंह राशीच्या जातकांचा भौतिक सुखाकडे कल असलेला दिसून येत आहे. नोकरी आणि व्यापार या दोन्हीसाठी हा कालखंड उत्तम आहे. या कालखंडामध्ये तुमच्या योजना सफल होताना दिसत आहेत आणि तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य देखील या कालखंडामध्ये लाभणार आहे. प्रतियोगी परीक्षा किंवा स्पर्धात्मक परीक्षा क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड त्यांच्यासाठी अनुकूल सफलता घेऊन येत आहे. नवीन संधी तुम्हाला प्राप्त होताना या कालखंडात दिसत आहे. तसेच नवीन व्यापार जर सुरू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम आहे. कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड विशेष प्रगती दाखवतो आणि भागीदारी म्हणजे पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह सिद्ध होताना दिसत आहे. सिंह राशीचे दाम्पत्य जीवन देखील या कालखंडात मधुर असलेले दिसून येते आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. जे प्रेमीजन आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहात करू इच्छितात त्यांच्यासाठी प्रस्ताव पाठवणे त्यांच्यासाठी योग्य आहे. ॲलर्जी किंवा पचनाच्या तक्रारी या संदर्भात उद्भवू शकतात आणि सिंह राशीने या कालखंडात वाहन जपून चालवावे हा त्यांच्यासाठी मूलमंत्र आहे. सिंह राशीची आर्थिक स्थिती हा शुक्र भक्कम करणारा आहे. धनागमनासाठी हा शुक्र उत्तम फले देणारा आहे आणि विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा कालखंड एकंदरीत चांगला आहे. शुक्राची शुभ फळे मिळण्यासाठी त्यांनी देवीच्या मंदिरामध्ये देवीला लाल फूल वाहावे. त्यामुळे शुक्राचे शुभ परिणाम मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे. तर कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह द्वितीयेश म्हणजेच धनेश आणि नवमेश म्हणजे भाग्येश असून तो आपले पंचमातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. ही स्थिती कन्या राशीसाठी ठीकठाकच आहे. या कालखंडामध्ये संततीविषयक जर काही चिंता असतील तर त्या दूर होण्यास मदत मिळणार आहे. परंतु स्थिती आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी आपले निर्णय घेणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. नोकरीमध्ये त्यांना स्थिरता प्राप्त होताना दिसत आहे आणि उच्चाधिकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा या कालखंडात त्यांना प्राप्त होताना दिसत आहे. स्वतंत्र व्यवसाय करणार असाल तरी देखील हा कालखंड त्यांच्यासाठी सफलता देणारा आहे आणि व्यापाराचा विस्तार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र तुम्हाला लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड शुभ तर आहेच, परंतु जे कन्या राशीचे जातक आपल्या प्रेमाचे रूपांतर विवाहामध्ये करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड सकारात्मक दृष्टिकोन दाखवतो. एकंदरीत जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा हा कालखंड आहे. भौतिक सुख घेण्याकडे तुमचा कल या कालखंडात राहणार आहे. या कालखंडामध्ये वाहन, वास्तू इत्यादी खरेदीसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे. नवीन गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र तुम्हाला फायदेशीर असणार आहे. या कालखंडामध्ये देवीची विशेष उपासना केल्यास शुक्राची शुभ फळे मिळण्यास कन्या राशीला मदत मिळणार आहे. तर तुळ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह लग्नेश आहे आणि त्याचबरोबर तो अष्टमेशही आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे आणि असा हा शुक्र तुळ राशीसाठी चतुर्थ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. येथे शुक्र हा दिग्बली असतो आणि त्यामुळेच तुळ राशीच्या जातकांना विशेष शुभकारक असा हा शुक्र फल देणारा आहे. या कालखंडात तुमच्या साहसात वृद्धी होताना दिसत आहे. कला, कौशल्य यावर आधारित जे काम करतात त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष फलदायी आहे. व्यापारी वर्गासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. या कालखंडामध्ये तुमच्या नवीन ओळखी निर्माण होतील ज्याचा तुम्हाला भविष्यात पुढे फायदा होणार आहे. दाम्पत्य जीवनही अनुकूल असलेले दिसून येत आहे. प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड स्थिरता दाखवतो आणि या कालखंडात तुम्ही केलेले प्रवास हे सुखकर होणार आहेत. या कालखंडात तुमच्या भौतिक सुखात देखील वाढ होताना दिसून येत आहे
आणि तुमची आर्थिक स्थिती हा शुक्र भक्कम बनवणारा आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूलता घेऊन येत आहे. परंतु स्वास्थ्यासंबंधी काही चिंता तुम्हाला सतावू शकतात. परंतु त्यापासून दूर राहण्याचा सुद्धा हा कालखंड आहे. नवीन गुंतवणूक करणार असाल तरी देखील हा कालखंड तुम्हाला सफलता मिळवून देताना दिसत आहे. छोट्या मोठ्या तक्रारीवर मात करून तुम्ही पुढे जाणे असे हा शुक्र दर्शवत आहे. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूलता घेऊन येत आहे. तुमचे मन अभ्यासात लागणार आहे. स्पर्धात्मक परीक्षा देणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे. या कालखंडामध्ये शुक्राची शुभफले प्राप्त होण्यासाठी देवी उपासना नित्य करावी. तसेच सफेद वस्त्रांचे धारण करणे सुद्धा या कालखंडात तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह सप्तमेश आणि व्ययेश आहे आणि असा हा शुक्र तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची दृष्टी ही भाग्यभावावर पडत आहे. हा कालखंड तुमच्या धनधान्यामध्ये वृद्धी करणारा आहे. करिअरमध्ये तुम्हाला या कालखंडात मनासारखे यश प्राप्त होताना दिसून येत आहे. तुमच्या पराक्रमात हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी ठरणारा दिसत आहे. तुमच्या मनातील योजना देखील या कालखंडामध्ये तुम्ही पूर्ण करू शकाल आणि कार्यक्षेत्रात म्हणजे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा हा शुक्र तुम्हाला मनासारखे यश देणार आहे. तुमची प्रशंसा ही तुमच्या कामामुळे होणार आहे आणि तुम्हाला आर्थिक सहयोग देखील या कालखंडामध्ये प्राप्त होताना दिसून येत आहे. दाम्पत्य जीवन सुद्धा सुखमयरित्या व्यतीत होताना दिसत आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा शुक्र शुभ फळे घेऊन येत आहे. तुमच्या भौतिक सुखात देखील वाढ करताना हा शुक्र दिसत आहे. धनागमन आणि धनसंचय असे दोनही मार्ग तुमच्यासाठी प्रशस्त होताना दिसत आहे आणि पूर्वी जर काही कर्ज घेतले असेल तर त्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा हा कालखंड तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. विद्यार्थी वर्गावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. तर धनुराशीच्या जातकांसाठी हा शुक्र षष्ठेश आणि लाभेश आहे आणि तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे. द्वितीय भाव हा धनाचा भाव आहे आणि लाभ भाव हा आपल्या इच्छांचा भाव आहे आणि म्हणूनच धनुराशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा कालखंड खूप उत्तम असलेला दिसून येतो. कारण हा शुक्र येथे महाधनी योग निर्माण करत आहे. तुमची आर्थिक स्थिती या कालखंडात भक्कम असणार आहे. या कालखंडात तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. तुमची दुसऱ्यावर या काळामध्ये छाप पडू शकेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होताना दिसत आहे. परंतु व्यसनांपासून दूर राहणे हे देखील तुमच्यासाठी गरजेचे आहे. कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला मनासारखी सफलता मिळताना हा शुक्र सुचवत आहे. तसेच उच्चाधिकाऱ्यांचा सहयोग या काळात तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. या कालखंडात तुम्ही स्त्री वर्गाचा विशेष सन्मान करणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र आहे. जर काही विवाद असतील तर हा कालखंड विवादापासून मुक्ती मिळवून देण्याचा श्रेष्ठ कालखंड आहे. तसेच व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. जर व्यापार वृद्धी करणार असाल तर हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी ठरणार आहे. धनागमन आणि धनसंचय अशा दोन्हीसाठी हा शुक्र तुम्हाला सहाय्यकारी ठरताना दिसत आहे. प्रेमीजन आणि दाम्पत्य जीवन दोघांसाठी शुभकारक असणार आहे. या कालखंडामध्ये तुमचे नातेसंबंध दृढ होणार आहेत. वाहन, वास्तू इत्यादींच्या खरेदीसाठी हा शुक्र अनुकूलता दर्शवत आहे. त्याचबरोबर इंटेरियर डेकोरेशन वगैरे काही करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूल आहे. एकंदरीत विलासी जीवनाचा अवलंब हे धनुराशीचे जातक करताना दिसून येतील आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हा शुक्र अनुकूल असलेला दिसून येत आहे. शुक्राची शुभफळे प्राप्त होण्यासाठी धनुराशीच्या जातकांनी देखील देवी उपासना करणे हे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. तर मकर राशीच्या जातकांसाठी
शुक्र हा ग्रह पंचमेश आणि त्याचबरोबर दशमेश आहे आणि तो लग्नी म्हणजे त्यांच्या राशीवर गोचर करत आहे। हा एक विशेष शुभ संयोग मकर राशीसाठी दिसून येत आहे। या कालखंडामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढताना दिसून येत आहे, परंतु त्याचबरोबर भ्रम देखील होताना दिसून येत आहे। त्यासाठी कोणतेही कार्य हे काळजीपूर्वक करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे। नातेसंबंधांमध्ये कोणत्याही प्रकारच्या संशयाला जागा ठेवू देऊ नये आणि तणाव निर्माण होणार नाही। शक्यतो दाम्पत्य जीवनामध्ये याची त्यांनी दक्षता घेणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे। नवीन कामे स्वीकारणार असाल तर त्यासाठी हा शुक्र अनुकूलता घेऊन येत आहे। या कालखंडामध्ये तुमचे प्रेझेंटेशन हे एकंदरीत चांगले असणार आहे। नवीन भागीदार करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड तुमच्या मनासारखा व्यतीत होताना दिसत आहे आणि व्यापार वृद्धी करणार असाल तरी देखील हा कालखंड तुमच्यासाठी शुभसूचक आहे। दाम्पत्य जीवन सुद्धा सुखकारक व्यतीत होताना दिसत आहे। तुमच्या दाम्पत्य जीवनातील सर्व अडचणी हा शुक्र मोकळे करण्यास सिद्ध आहे आणि तुमचे नातेसंबंध या कालखंडात सुधारताना दिसून येत आहे, परंतु त्याचबरोबर भौतिक सुखावर देखील तुमचा खर्च होणार आहे। या कालखंडामध्ये तुमचे व्यक्तिमत्व सुधारलेले तुम्हाला दिसून येईल, परंतु असे असले तरी देखील मकर राशीच्या जातकांनी स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे सुद्धा गरजेचे आहे। जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा शुक्र विशेष सफलता प्रदान करताना दिसून येत आहे। तर कुंभ राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह चतुर्थेश आणि त्याचबरोबर भाग्येश आहे आणि तो व्ययभावातून म्हणजेच द्वादश भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। शुक्राला देखील व्ययाचा दोष लागत नाही। या कालखंडामध्ये तुमच्या खर्चाचे प्रमाण देखील वाढणार आहे, परंतु हा खर्च जर तुम्ही धार्मिक कृत्यांवर खर्च केला तर मात्र त्यापासून तुम्हाला लाभ होताना दिसत आहे। विदेश म्हणजे परदेशी प्रवास करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा शुक्र शुभ फलदायी आहे आणि परदेशी जाऊन व्यवहार करणाऱ्यांसाठी सुद्धा हा शुक्र चांगला आहे। या कालखंडात कुंभ राशीच्या जातकांनी देखील स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे आहे। कोणत्याही षडयंत्रापासून स्वतःचा बचाव करा हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे। व्यापारी वर्गासाठी हा कालखंड तुमच्या व्यापार वृद्धीसाठी चांगला आहे आणि स्वतंत्र व्यावसायिकांसाठी सुद्धा हा कालखंड शुभसूचक आहे। या कालखंडामध्ये जे व्यापारी लक्झरियस वस्तूंचा व्यापार करतात त्यांच्यासाठी हा कालखंड विशेष लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहे। दाम्पत्य जीवन सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे आणि प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड उत्तमरित्या व्यतीत होताना दिसून येत आहे। मात्र तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे। भौतिक सुखांचा उपभोग घेण्याची वृत्ती या कालखंडात वाढीस लागणार आहे आणि विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात मन लागणार नाही। त्यासाठी त्यांनी मन एकाग्र करणे आणि त्यासाठी योग प्राणायाम यांचा अभ्यास करणे हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे। परदेशात जाऊन जे उच्च शिक्षण घेण्याच्या तयारीत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे। तर मीन राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि अष्टमेश असून तो लाभ भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे। हा शुक्र मीन राशीसाठी शुभ फलदायी ठरताना दिसत आहे। या कालखंडामध्ये सामाजिक उन्नती होताना दिसून येत आहे। नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा योग प्रमोशनचे योग घेऊन येत आहे आणि या कालखंडात तुम्हाला तुमच्या उच्चाधिकाऱ्यांचा सहयोग देखील प्राप्त होणार आहे। स्वतंत्र व्यावसायिकांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे आणि जे व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू इच्छितात त्यांच्यासाठी हा शुक्र शुभ फलप्रदायक आहे। प्रेमीजनांसाठी हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे। भौतिक सुखात वाढ करणारा
असा हा शुक्र आहे. परंतु यावर नियंत्रण ठेवणे हे देखील गरजेचे आहे. नाहीतर हा शुक्र पुढे जाऊन व्याधीत सुद्धा त्याचे रूपांतर करू शकतो. आर्थिक स्थिती ही या काळामध्ये तुमची भक्कम असणार आहे. धनागमन आणि धनसंचय या दोन्हीसाठी हा शुक्र तुम्हाला लाभप्रद सिद्ध होताना दिसत आहे. तसेच अचानक धनलाभाचे योग देखील तुमच्या राशीला येऊ शकतात. विद्यार्थी वर्गासाठी थोडीफार समस्या घेऊन येताना हा शुक्र दिसत आहे. त्यासाठी आपले मन एकाग्र करणे हा त्यांच्यासाठीचा मूलमंत्र आहे. मीन राशीच्या जातकांनी शुक्राची शुभफले प्राप्त होण्यासाठी या कालखंडामध्ये गोसेवा अवश्य करावी. त्यायोगे शुक्राचे शुभ परिणाम मिळण्यास त्यांना मदत मिळणार आहे. अशा रीतीने आज आपण शुक्राचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.